हे बघा माझं लेकरू लिपस्टिक कसं लावत आहे तोंडाला. हा, आणि त्याचे पप्पा काहीतरी म्हणतात का? काहीच नाही, काय बी कर बाळा तू, मी तुझ्या सोबत आहे असं आहे तुझ्या पप्पाचं. बघा हे लिपस्टिक कसं लावायला तोंडाला. काय चालू आहे तुमचं बाप लेकीचं? हा, पप्पा तर काय म्हणत नाही, तू पीठ सांड बाळावर काही कर. नको बाळा तवा. माझ्या प्रेग्नन्सीचा 6वा महिना चालू आहे आणि या अवस्थेत माझं बाळ, घरची कामं, स्वयंपाक आणि माझ्या बाळाला सांभाळत माझा दिवस कसा जातो तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. नंतर गॅस संपलेला आहे. हाय हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर केलेलं आहे. तर कसं असतं कसं नाही बाळासोबतचं. तर वरून तुम्हाला मधात माझं बाळ कसं मधात लुडबुड करतं, काम करताना मी काय करते ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि वरून स्वयंपाक करताना अचानकच मधात गॅस संपला. तर गॅसमुळं फजिती झाली का नाही झाली, कसं मॅनेज केलं हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आणि मी इंट्रो जरा उशिरा करत आहे, अगोदर केला नव्हता. तर म्हणलं आता आधी इंट्रो करावं आणि नंतर तुम्हाला माझं रुटीन दाखवावं. तर ना आहुंची आहे नाईट ड्युटी, ते नाईट ड्युटी करून आलेले आहेत आणि सकाळीच त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि गोलूला पण खाऊ पिऊ घातलं. ती लगेच झोपत नाही आणि त्यांनाही झोपू देत नाही ती, कारण तिची तर फुल झोप झालेली असते रात्री आणि त्यांना काही झोपू देत नाही ती. मग आहो काय करतात, तिच्यासोबत तोपर्यंत जागी असतात, तिला खेळवतात, दमवतात, तिला खाऊ पिऊ घालतात, तिला झोपी घालतात आणि ते नंतर झोपतात. आणि मी काय माझे बसत मी काम करते, मला कंटिन्यू काम काही करणं होत नाही. भूक लागली गोलू? चलो बजे नमन खाओ चल नमन खायचं. चल लवकर चल, जाय बाहेर, आतुकड जा, आतुकड टुनुक चला. बाय बाय. तुला बाय बाय करायची या, बाहेर खेळायला जा आतू सोबत. तुला बाय बाय करायला जाय मग. डेंजर लिकू, दरवाजा लावायची तयारी. जाय बोलू जाय, आतू सोबत खेळ जाय. तर दोघांची एक झोप झालेली आहे, म्हणजे गोलूची झोप झालेली आहे, आहुंची काही झोप झालेली नाही. पण गोलू उठल्यानंतर गोलू काही त्यांना झोपू देत नाही. ते जर पांघरून झोपलेले असेल तर ती जाऊन त्याच्या तोंडावरला काढते आणि उठ म्हणून मागं लागते, पप्पा उठा म्हणून आरडती. तर मग आहुंना तर काय उठावंच लागतं. मग ते गोलू उठल्यामुळे ते दोघे आता उठलेले आहेत. तर चला म्हटलं मी पण माझ्या कामाला लागते, मी पण आराम करून घेतलेला आहे आणि आता कामाला लागलेली आहे. तर भांडी वगैरे होती माझी घासायची, मग मी लगेच भांडी वगैरे घासायला घेतली. आणि काय करायला क्रिकेट खेळायला काय करायला क्रिकेट खेळायला. काय चालू आहे तुमचं बाप लेकीचं? हा, पप्पा तर काय म्हणत नाही, तू पीठ सांड बाळावर काही कर, है का नाही? पप्पाचं तर फुल सपोर्ट तुमच्या असल्या कारणावर. हा, बोलू नको का? नको बाळा तवा. ती लावाली अंगावर सांडायली ना, पीठ सांडू ना बाळा. तिला आता लांब घेऊन जा. बस झालं. इकडे भांडे घासायला, इकडे हे कारनामा चालू आहे. काय बी लेकरू बाई, कुठून आली कवाशी आली, मी अचानक बघितलं त्याचं इकडे नाटक. तरी मला एवढं शांत वातावरण कसं काय झालंय.
बघितलं तुम्ही माझ्या लेकीनं कसं कामामध्ये मला मदत केलेली आहे. तर मी म्हणलं भांडे घासायच्या अगोदर पीठ मळून ठेवा, तोपर्यंत मुरतंय आणि नंतर चपात्या करायला घ्यावं. तर भांडे वगैरे ते घासून झालेले आहेत, पण जे माझ्या बाळानं माझ्या कामामध्ये मदत केलेली आहे ती म्हणलं आधी आवरून घ्यावं. ते जर तसंच राहिलं तर ते आणखी जास्त सगळीकडे पांगवते आणि खूप जास्त मग ते हे होऊन जातं सगळ्या रूममध्ये. तर चला म्हणलं आधी हे साफ करून घ्यावं. ते बाहेर गेलेले आहेत तिचे पप्पा आणि ते बाहेर फिरून आणणार आहे, तोपर्यंत म्हणलं झाडून घ्यावं. तर या अशा प्रकारे मी आता झाडून घेतलेला आहे आणि आता स्वयंपाकाला लागते. तर आता हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे कांद्याची पात आणि आता मी भाजी बनवून घेते पटकुनी. तर इथं फोडणी दिलेली आहे आणि मी मस्त छान अशी कांद्याची पात बनवलेली आहे. तर इकडल्या साईडला कांद्याची पात शिजत आहे आणि मी लगेच इकडं चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर कुणाकुणाला सवय आहे माझ्यासारखी छोटासा हुंडा घ्यायचा आणि पहिल्यांदा ते तेलात बुडून तवा पुसून घ्यायचा आणि नंतर चपाती टाकायची. तर अशी माझी सवय लग्नाच्या अगोदरपासूनच आहे. तर चपात्या करायच्या अगोदरच पुसून घेते असे तवा. तर असं आहे आणि आता चपात्या मी लाटून घेत आहे. खरं सांगायला तर मला कंटिन्युअसली चपाती देखील म्हणजे जास्त वेळ थांबून बनवणं होत नाही. कधी कधी मी थांबत बसत उठत चपात्या करते, कारण आता मला खूप जास्त दमायल्यासारखं थकायल्यासारखं होतं आहे. पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस मला एवढा विकनेस जाणवत नव्हता, पण आता खूप जास्त जाणवत आहे. आता येऊ नका डबाल. डबा मला वा डबा. जाय तिकडे जाय पप्पाकडे जाय. राहू दे रे बाळा, जाय तिकडे पप्पाकड. नको ना बाळा, खुशीला घेऊन जाय बरं तिकडं. तर आता गॅस संपलेला आहे. बरं झालं चपात्या झाल्यावर तरी गॅस संपला, जेवण तरी होते. गॅसचं बघावं लागेल काहीतरी. मला दाखवते किती हळू चालत आहे. शेवटची चपाती म्हणलं कसं काय शेकन आहे की, तर गॅसच संपलेला आहे. हे पाहू शकताय फुल गॅस आहे आणि केवढसा जाळ येत आहे. संपला गॅस. आणि इकडं बघा मी पाणी सांडलं तर सांडलं पाणी. अहो माझ्या बाळाला चालत आहे खिचडी, जे कितीला केली. आम्ही जेवण करायचं, आम्ही दोघांनी जेवण करायचं आधी बाळाचं पोट भरत आहे मस्तपैकी असं. आता आम्हाला जेवण करायचे आहेत. गॅसनं दगा दिला मला. आता पापड तळायचे होते, लिज्जत पापड उडदाचे जे असतात ना ते आम्हाला दोघांना खूप जास्त आवडतात ते. तर म्हणलं मस्तपैकी जेवण करताना तोंडी लावण्यासाठी तळाव, पण काय गॅसच संपलेला आहे. तर काय तसं जेवण करून घ्यावं लागते आणि गॅसची सेटिंग लावावं लागेल. मस्त आवड आहे उद्याच्या पण. बरं तरी मी स्वयंपाक करून घ्यायचं घेतल्यानंतर गॅस संपलेला आहे. असं होतंय का तुमच्यासोबत अचानकच गॅस संपते म्हणून? तर आम्ही पण आता जेवायला बसलेले आहोत. कांद्याची पात, मस्त दही आहे आणि कच्ची भेंडी घेतलेली आहे खायला. आणि बघा माझं बाळ पण कच्ची भेंडी खात आहे आमच्याबरोबर. ती पण बघून खाते. तिचं काय जेवण झालं नाही, तिचं मोबाईल बघत बघत दमानं जेवण असेल. तुम्ही म्हणताल मोबाईल बघत बघत कसं चारतात तिला, मग ती असं जेवतच नाही, त्याच्यामुळं नाही इलाज आणि तसं चारावं लागतं. हे बघा माझं लेकरू लिपस्टिक कसं लावत आहे तोंडाला. हां, आणि त्याचे पप्पा काहीतरी म्हणतात का? काहीच नाही, काय बी कर बाळा तू, मी तुझ्या सोबत आहे असं आहे तुझ्या पप्पाचं. बघा हे लिपस्टिक कसं लावायला तोंडाला. बापरे कसं तोंड लाल केलंय. दे इकडचं दे. बघा त्याच्या आत तुला लावते म्हणायची, लाव दे.
लावायची मला. लिपस्टिक, टिकली, सिंदूर आणि पावडरचा डब्बा, ह्या गोष्टी माझ्या बाळासाठी बापरे बघायचं कामच नाही. एकदम खेळायच्या यार बा. आणि तिला कसं माहिती बरं, हॉटेलच लावतात लिपस्टिक म्हणून कशी तोंडाला लावायली. सोड. पाहिलं काय पा 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 धर धर हे धर. कशी लावली लिपस्टिक बाळानं तोंडाला. माझ्या लेकीपासून मी लिपस्टिक वगैरे ते सारखं लपवून ठेवत असते, पण तिला काय माहिती कुठं सापडतं आणि कुठं नाही. तर असं बघा किती लाड घालतात तिच्या पप्पापाशी, कारण तिला तिचे पप्पा काहीच म्हणत नाहीत. आणि ते खरं तर मला खूप भारी वाटतं, तिला उचकत नाहीत काय नाही. मी काळजीपोटी म्हणत असते आणि ते त्यांचं प्रेम असतं मग त्यांच्या बाळाविषयीचं, की राहू दे तिला जसं खेळायचं तसं खेळू दे म्हणून. आणि ते एन टाईम त्यांच्याच महाग असते, म्हणजे थोडं कुठं रमलं तर मग त्याला वाटते जाऊ द्या रमली ना. गोलू बाय. तर हे गॅस भरून आल्यानंतरचं शूट आहे. आणि मी माझ्या बाळासाठी आता रव्याचे डोसे बनवत आहे, कारण तिला होती खिचडी पण ती काही खात नव्हती. मग आई म्हणून काळजी वाटते की बाळ उपाशी राहायला नको, आणि ती रात्री पुन्हा मग उपाशी राहिल्यामुळे झोपायची नाही. त्यामुळे मी लगेच रव्याचे डोसे बनवायला घेतले. तर पाहू शकता स्पंज डोसा पण केलेला आहे, त्याच्यावर थोडंसं तूप टाकलेलं आहे. आणि इकडं शेंगदाणे भाजून घेत आहे, जे की माझ्या बाळाला फिकी शेंगदाण्याची थोडी चटणी करत आहे. आणि अशा प्रकारे मी एकदम क्रिस्पी असे डोसे बनवून घेतलेले आहेत माझ्या बाळासाठी. आणि स्पंज डोसा पण केलेला आहे. आणि प्रेग्नन्सीमुळं खरं सांगायला माझं शरीर खूप जड वाटत आहे, आणि मला उठायला बसायला पण खूप प्रॉब्लेम होत आहे. पण एक आई म्हणून आपलं थकवा दूर होऊन जातं आपल्या बाळाच्या भुकीपोटी, असं आहे. हे कम दुख आहे ना, हे दुख आहे ना. आहून ना खूप छान झोप लागली होती, पण गॅसची टाकीची गाडी इथं आली होती आणि ते सारखे फोन लावत होते, तर त्याच्यामुळे उठावं लागला. आणि ते गडबडीने उठून गेली. आणि आता गॅसची टाकी आणलेली आहे, तर टेन्शन नाही आता. आणि तुम्ही माझ्या बाळाची तर बघितलंच खोड्या किती करते ना, मधात लुडबुड तिची सारखीच असते. काही ना काही तिचं चालूच असतं, हे नाही तर ते नाही तर हे. आणि टिकल्या तर तिनं तोंडातच टाकल्या, त्या तोंडातल्या काढल्या आहून पुन्हा नंतर. तर असं असतं माझं बाळासोबतचं रुटीन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.